आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आणि देशासाठी संकेत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटले। भाजपला संविधान बदलायचं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। खोके सरकारची उलट तपासणी आता लोक करतील असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मला वाटतं आज पण आता रीडिंग चालू आहे। जास्तीच्यावर बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणाऱ्या 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे हे स्पष्ट होईल। उलट तपासणी आता ह्या सरकारची, खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा आहे जनतेकडून।